ए पोपट उठ ना. ए पोपट उठ ना. अरे काय म्हणतो झाल्या कधी आला? अरे कवाच येऊन बसलो तू माझ्याकडे बघा नाही बिन काहीच व्हाय ना. तू काय बघायला तू काय कॅटरीना काय पिवे रे? नाही. दाढीवाली कॅटरीना. पण तू बोल. तू जेव्हापासून आलास ना तेव्हापासून मला आहे ना घरी करमतच नाही रे. घरी गेलं ना नुसतं उठका फेक. तुला सांगतो तुम्ही कामाला गेलो ना तू आल्यापासून घरीचे सगळ्या खाडे झाले माई. मी आल्यापासून हा मग मी जाऊ काय परत मग? आहे नको भाऊ तू जर गेला ना मला करमत नाही पोपट्या. तुला सांगतो तू एवढी आठवण काढीत होतो ना गावात नाद नको. मी 4-5 दिवस जेवलोच नव्हतो तुझ्या आठवणीत. नेस मला आमच्या गावातला पोपटे गेला मला करमत नाही. सगळे लोक येडे झाले पोपटे येडे झाले असं. हा बॅलन्स संपला होता काय? फोन करून नाही केला मला? अरे तेव्हा माझ्याकडे फोन होता काय? फोन नव्हता तेव्हा माझ्याकडे. फोन बिन माया म्हातारं कसं होतं ग डेंजर. मग फोन हिसकून घ्यायचं. तुला सांगतो मला तू गेल्यापासून नुसती आठवण यायची रे. पण तुला सांगतो श्याम्या लाल गाजऱ्या त्याला तू आठवणच येत नव्हती. त्याला तू विषय काढला का त्याला खटकायचा. मी म्हणायचो कमू खटकवतो ते म्हणायचा तुला काय ते कुठे घरी नाही का त्याचं ते भेटून दे उचलूनच आपटितो त्याला मी. तू मला सांग तुला जर एवढी आठवण आली माहिती साधा एक मिस कॉल द्यायचा ना मला. मिस कॉल दिला असतं मी फोन केला असता तुला. मिस कॉल माझ्या फोन पे काढला होता तेव्हा मी श्याम्याला म्हणत होतो मिस कॉल मार. तू मारितच नव्हता. लय काळ्या मानाचा आहे श्याम्या. वरून दिसतो लाल पण आतून ये ना लय काळ्या मानाचा. तुला सांगतो मी जर कधी प्यायला बसलो ना बरं का पोपट्या तर मी ना तुझ्या नावाने शिपडायचो तुझ्या मार्ग करेल भाड्या. मी काय मेलो काय माझ्या मार्गावर शिपडायला? अरे म्हणजे जी कोण गेला ते कोण त्याला म्हणतात ना मार्ग. तुला बोलतोय मला काय खरं वाटा ना गड्या. खरं वाटा ना तू आठवण. मी नुसतं नदीकडे गेलो का लगेच तू आठवण यायची. गाय बन्या नदीवर माझी आठवण कस काय? अरे म्हणजे आपण लहानपणी तिकडे नदीकडे जायचं मस्त करवंद असायची नदीच्या साईडनी. जांभळं या दिवसात करवंद डोंगरावर असते भाव चढला तू. अरे जांभळं नदीवर कशी शरीर लावायचो रे आपण? गाय बन्या नदीवर कोणती शर्यत लावायचो? अरे याची कोणाची लांब जाती ती. अरे झालं ते लहानपण होतं. लहानपणी तशाच स्पर्धा असतात. पण तू लय लांब जायची लय पावर ते सोडून पण तू गेल्यापासून मला करमतच नव्हतं. काही नको सांगू मला अजिबात खरं. मला का म्हणून भेटायला आलं मग तू? खिशात दमडी नका का भेटायला? मस्त माही विचार रे. मी ना कधी जाऊन त्या पोपट्याला भेटून कधी जाऊन पोपटला भेटून कधी मिठी मारीन कचून. पण यायला पैसे नव्हते माझ्याकडे. माझ्या मार्गावर शिपडायचं प्यायला भले पैसे होते तुझ्याकडे. प्यायला श्याम्या खर्च करायचं. श्याम्याला मी टाकायचो डोक्यावर. मला नाही खरं वाटत. नाही खरं वाटत? हा चल ना मग डेपुटीला त्यांना विचारू. चल मी जेवलो का नाही विचार. मी कुठं गेलो का म्हणायचो पोपट्या कधी येणार आहे. चल हा चल तू लगेच आहे ना दूध का दूध पाणी का पाणी. खरं खोटच होणार. आणि खरं निघलं तर मग खरं निघलं तर मग मी तुला आहे ना. चल ना ये ये ना ये. डेपुटी सगळं खरं सांगणार. डेपुटी सारखा माणूस नाही गावात तुला नाही माहित. काय भानगड? मला एक सांगा डेपुटी. मला जाल्या म्हणतोय तू एवढे वर्ष बाहेर राहिला मला करमलं नाही. 4-5 दिवस जेवलो नाही. भाकरच गेली नाही. लय रडलो. लोक पार मला येडा म्हणायला लागली. खरं आहे की? मग करायचे. तुला खरं वाटलं का चालूच? अरे पोपटराव कोण गेल्यावर कोण रडत असतंय काय असतंय? जोपर्यंत आहे तोपर्यंत एकत्र नाही. एकदा गेलं का माणूस बरोबर माघारीची कुचनीती करीत असतं. काय मी रडत नव्हतो डेपुटी? मला तर का रडायला नाही दिसला. पाहता आणतोय तू गेल्याबरोबर श्याम येतो भिडला. उलट तुला सांगतो मला तर फटाकड्याची आवाज ऐकू आली तू गेल्यानंतर. बर हा आणि अजून काय काय सांगितलं तुला? माझ्या मार्गाने शिपडीत होता दारू शिपडीत असेल तुला लागावं नाही म्हणून माग. हो झोप नव्हती येत. मी नव्हतो तर मी तर म्हणतो राळे पेरले असेल ती नाही का भूताच्या मागं राळे पेरले भूत परत मागं नाही म्हणून. येणे ना पोपटराव मागं नाही म्हणून श्यामेने उधार घेऊन पैसे घेऊन दुसरे कोण राळे आणून शिपले असतील. यांना नाही माहित. तू चल तुला मी माहिती करून देतो. माहित नाही काय बनित होतो तुम्हाला नुसतं गावाचं राजकारण माहिती. मी रडायला नाही माहित. काय काय राडा का राडा तू उपाशी राहिला गावा रडो म्हणजे तू गेलता त्या दिवशी मी रडो नाही बघा. नाही हसत नाही मी. त्या दिवशी रडो नव्हतो मी. काय झाला बनितो बघ चॅप्टर वाणी करतो पोपटराव. कोणी गेल्यावर कोणाचं काय होत नाही बरं का. तू गेल्यानंतर उलट काय मला म्हणायची का
गावाची बेल गेली नाही तर गावात सळू पिपळ करून चोळलं होतं. मी आता तू तरी रिटर्न आला ना त्या टायमाला सगळं म्हणलं आले बाबा असं म्हणजे झालंय. काय सांगतो बाता आणतो त्याला. अरे मैत्री कशी करावी, माणूस गेला का ढायमुकून रडू आलं पाहिजे का उगाच आपलं जे करायचं. मी तेच म्हणलं मला तिकडे 2-4 वर्ष उचक्या कमून लागत रोज काय नाही, काय माग पंचायती करता होय रे. आणि तू गेल्यापासून माझ्या आजीला केली गावात रोज साईडला जाऊन बसायची. हे असं शिपडीत असेल त्यो, पण काय तू नाही काय वाईट वाटलं त्याला. यांचं नका ऐकू, तुला मी खरं खोटं करून देतो. चल चल ना, लगेच खरं खोटं करू. हो काय चाललं, कुठं चालले तुम्ही दोघ जण? थांब आता सुगंधाला विचारू आपण. थांब सुगंधा, काय हो पोपटराव? मला खरं खरं सांग, काय? मी काही दिवस गावात नव्हतो हा, तर खरं खरं कोणला माझी आठवण आली? तुमची आठवण कोणला आली? काय सांगू पोपटराव, मला इतकी आठवण येत होती ना, मी एकटी जर बसले ना तुमच्या आठवणीत नुसतं डोळ्यात पाणी यायचं. अहो हे दोघं जण माझी इथे येऊन बसायचे ना, नुसते खायला कर, पोहे कर, चहा ठेव, यांना काही गरज असली मतलब असला का तेव्हाच येऊन बसायचे. अहो पण तुम्हाला सांगू का, सगळ्या लोकांना आनंद झाला होता, पण मला लई टेन्शन आलं होतं माहिती का, इतकं दुःख झालं होतं तुम्हाला काय सांगू. मला बिले आठवण यायची तिथं, पण तुम्ही मला एखादा फोन काऊन नाही केला मग? तिथं वेळ नव्हता मला, इम्पोर्ट एक्सपोर्ट नव्हतं का मा चालून रबर पॅकिंग, हा ते मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये ना. सुगंध आम्ही काय आठवण काढीत नव्हतो ना. सांगा ना. हो मला काय म्हणतो, तू गेल्यापासून मी 4-5 दिवस जेवलो नाही, गावात भाण्या हिंडतोय, भाकर नाही गेली मला, लोक मला येडे म्हणायचे. खरं सांग बरं. असं काही झालं नाही बाबा, मला काही आठवत नाही असं काही. कोण झालं असं? 4-5 दिवस उपाशी राहिले, गावात बना हिंडले. म्हणजे तोच मला सांगितलं नाही का, आता जालू भाऊजी तुम्ही ना आता त्यांच्या काय आठवणी झुरत नका जाऊ, तुम्हाला चक्कर यायला लागल्यात म्हणून तोच सांगितलं. अहो कामाला जायचं जीवावरलं होतं म्हणून तुम्ही दारू पिऊन कुठं पडायचे, मग तुम्ही मला नाटक सांगितलं होतं. मी बायकोला सांगतो का पोपटरावची आठवण येते म्हणून कामाला नाही जायचं, मग मीच म्हटलं का तुम्ही असं करू नका, कामाला जा आता, जुरू नका. लाबाड बोलती ही बी, सगळेच लाबाड आहेत गावातले. काय गावातले डेप्युटी बी लावडे काय वय रे? हा लाबाडच आहेत ती. बरं जाऊ का मी आता? भेटतो मी नंतर. हा या पोपटराव घरी चहा प्यायला या. हा काय खोटं बोलताव? जेवायलाच येईन आता. झालं काय दुधाचं पाणी? आपलं दूध का दूध, पाणी का पाणी का रे? नाही मी अजून तुला खरं खोटं करून सांगू तू. अय ठीक आहे, आता खरं सांग बर का, एका रापटीत खाली पाडीन. आणि खोटं सांगितलं तर मी रपाट्यात खाली पाडीन. हा मिठूत आता मी शपथ देऊन सांगतो, मी कोणाला लाईन मारली नाही आणि मी या भांडणीत पण परत नाही. आणि तुम्हाला थोडं नाही सांगत, मी मोबाईल पासून पण लांब आहे. त्या विषय नाहीये माझा विषय माझा. होय माग. मला एक सांग, मी गावातून बाहेर गेल्यावर हा दिले शिव मला सांगतोय, ह्यो 4-5 दिवस जेवला नाही, नुसतं रडत होता, गावात भाण्या हिंडत होता. खरं आहे का? मी तर ऐकले नाही, फटाकडे वाजलेत. पेडा आला मापर्यंत. गप्प बस बर का झुराळा, तसं बोलू नको. काय पेढे होते ना, माझे 4 दिवस आहे ना ते तुम्हाला. राहू दे, अजून काय काय केलंय सांग. हा तुम्हाला सोडून इतकी मजा आज्या ते नाही तर असं याच्या बाया नाही तर माहेरी जाती मन नवरा इथलं मस्त मजा आणतो, तसं केलं. हा ना, हा जा तू आता. मी तात्या ना या पोपट काका नाव आहे माझं. पाय हिचं पेढे वाटतो, बँड लावतो. हे रडतो आणलं काय पाहिजे रेटलं काय? हा मला काय झालं रेटीन, माझ्या नका बोलू. काय झालं एवढं कम रडायला लागलं? मी काय केलं तुला माझ्या सगळं बोलू? काय केलं माझी? मग पप्प्यात एकदा कमून करणे सांगितलं तुम्ही, मी एवढं प्रेम करीत होतो त्याच्यावर. सांगा मी कोणत्या माणसासोबत कमी केलंय का? अरे भाई एवढा काय सिरियस घेतो? मी चेष्टा केली तो इतकं काय रडतो? पोपटरावचे एवढं रडत असतात का? एवढे रडत माझी, मला तुम्ही तोंडा पाडलेलं आहे, त्याच्या पुढे माझी मैत्री घातली. आता ते माझ्यासोबत व्यवस्थित बोलन का? ए झाल्या येड्या नको करू. अरे तुम्ही दोघं आलते, मी चेष्टा करायची, चेष्टा केल्याची म्हणून मी केली. आणि मला माहिती आहे ना तुमचा किती जीव आहे. अशी जास्त असते काय? आमची मैत्री तोडली तुम्ही, लहानपणा पसली, आता ते बोलत नाही, मग रागण निघून गेला. ए बाबा बरं झाला आला तू. अरे मगाशी तू माझ्याकडे घेऊन आला आणि मी तुला चेष्टावरी म्हणलो, तू गेल्यानंतर काय याचा राडा काय याचा उपाशी राहिला. याने सिरियस घेतलं. काय बोलला त्याला? कोण? मी काय बोललोय? साऱ्या गावाने सांगितलं मला. काय बघितलं फटाकडे वाजले म्हणून. अरे नाही रे हे आता काय झालंय, हे जाळ्या आहे ना, साधा बोळा जाळ्या आहे, पण लोक माणसावर लय प्रेम करणार आहे.
मला आठवतंय ना, तू ज्यावेळेस गेलता ना त्यावेळेस ह्यो बादर भिरी बघत होता तो या वाटावर आणि 3 दिवस जेवला नव्हता आणि मला सारखं म्हणायचा डेपुटी मला तिकडे जायचंय, मला पैसे द्या. पण मला सांग तुझाच ठाव ठिकाणा नव्हता आणि मी याला कुठून पैसे देऊन कुठं पाठायचं होतं? हा पण यांनी पेढे वाटले ना मी गेल्यावर. नको अरे जास्त करू. झाल्या, मी तुला आज ओळखीतो का? अरे लहानपणापासूनची मैत्री आहे आपली. मग कम रागा नेऊन गेला माझ्यापासून. अरे, हे बघ, तू सगळ्यात जास्त रडला मी गेलो हे मला माहिती आहे. आणि मी तुम्हाला कमून फोन नाही करून दिला, मी तुम्हाला फोन कमून नाही केला माहिती तिकडे गेल्यावर. मला तुमची आठवण आली असती, मला राहता नसतं आलं. तुम्हाला जर माझी आठवण आली असती तुम्ही इथं राहिले नसते. मग आला कसा असतं मला तू भेटायला? मला सगळं माहिती आहे, कोण रडलं कोण उपाशी राहिलं. अरे शेवटी गावाकडली मैत्री गावाकडली असती. आणि गावाकडला कोणता माणूस जर शहरात काम करायला गेला ना डेपुटी, त्या प्रत्येक गावकऱ्याला वाईट वाटतं, प्रत्येक गावकऱ्याला करमत नाही माहिती का? श्याम्याचं आलं झाल्या. अरे काय असतं माहितीये का, गावातला कोणी माणूस गेला ना, आपण तरी गावात असतो, त्याला आपल्यापेक्षा जास्त हुरूर वाटली असेल. मला माहिती आहे आपला जाल्या साधा भोळा आहे, जाल्या शिकलेला नाही, पण जाल्याने जर एखाद्या माणसाला जीव लावला ना तर तो मनापासून हे करतो. आणि तुमची मैत्री साऱ्या अख्ख्या गावाला माहिती. रानात एकत्र, कोणाची पेरू खायची एकत्र, कायऱ्या पाडायची एकत्र, धिंगाणा घालायचा. आणि मला तर काय साधी तकलीफ दिली की तुम्ही. मी मागाशी चाष्टावरी म्हणलो तुमची खेचायची म्हणून. आता मला सांग, पोपटराव गेल्यानंतर आपल्याला बी बरं वाटलं होतं का? नव्हतं ना वाटलं, वाईट वाटलं. डेपुटी मला बी लगेच कळलं होतं आल्याच. हा पण तरी मी म्हणलं आपण जरा जाल्याला त्रास देऊ बा. ते लक्षात आलं. लहानपणी त्रास दिलेला यांनी मला. हा लक्षात आलं. जाऊ दे आता मिठी मार मला. हे बघा काय असतं माहिती का, पोपटराव जालू शेठ, लहानपणीची मैत्री ती मैत्री असती. लहानपणीचा जिव्हाळा असतो ना, नंतर मित्र भेटतात वगैरे होतात, पण तो प्रेम आणि तो जिव्हाळा परत येतच खरंच नाही. येत आणि आयुष्यभराला पुरणारी ही मैत्री असते. त्याच्यामुळे आहे ना, आता पोपटराव गावामध्ये आलाय तर आता परत तुमची पहिल्यासारखी मैत्री आता आम्हाला बघायला भेटेल. पण तो विचित्रपणा आणि तो चाप्टरपणा परत येऊन देऊन, म्हणजे विचित्रपणा कोणचा की ते पहिले जे खोड्या करत होता तुम्ही मोठ्याले झालात, आता खोड्या करायचे नाहीत बरं का. गाढवा शेपटीला बांधून ते फटाकडे बांधून पळायचे, म्हाताऱ्या माणसाची चाष्टा करायचे, नाकात तंबाखू घालायचे, ते नाही. आता मैत्री, आता मोठं झालेली मैत्री, आता वैताग द्यायचा नाही. तो कुठे तिसरा श्याम्या? तू घरी बस त्याच दुखत आहे. आणि पोपट झालेलं पत्र रडायला नको लावू. रडायला मग तुम्ही नाव येतात. अरे चाष्टा केली. कसं आहे डेपुटी, अहो कोणाला वाटतं आपलं गाव सोडून जावं, आपल्या आईबापाला सोडून जावं, आपल्या लहानपणीच्या मित्रांना सोडून जावा. पण कसं असतं, पोटा पाण्यासाठी बाहेर जावं लागतं. पण तुम्हाला सांगतो, शहरात गेलो इतके दिवस राहिलो, पण जी गावाकडे प्रेम आहे ना, जी मैत्री ना, ती शहरात नाही मिळाली. मित्रालाही भेटले तिथं, पण तशी मैत्री नाही मिळाली, जिव्हाळ्याची मैत्री नाही मिळाली. ते खरं प्रेम आहे ना, फक्त गावाकडंच मिळतं. आणि गावाकडला कोणताही माणूस बाहेरगावी गेला, शहरात गेला, तर प्रत्येक गावकऱ्याला वाईट वाटतं, प्रत्येक गावकऱ्याला करमत नाही, माहिती आहे का? खरे पोपटे, तू म्हणला ते अगदी बरोबर आहे. अरे तू जसा निघून गेला ना तसं येतो, 2-3 मित्र गावातले हुरूर वाटायला लागली. आणि आता मस्त आपल्या दोघांचे वाद व्हायचे, तुम्हाला हे करायचा. पण तू गेल्यापासून मला बी 15-20 दिवस करमलं नाही. डेपुटी मित्र जर गाव सोडून गेला ना, माझ्या जेवाला नुसती हुरहुर लागत. अरे झाल्या, ती हुरूरच खरी मित्राची ओढ लावीत असती. तुला सांगू होता, आता इतके दिवस पोपटे आपल्यातून गायब होता, आता आल्यापासून अख्खे तुम्ही आनंदले की नाही? हा पोपट्या अजिबात तो आहे ना गाव सोडून जायचं नाही. परत जर गाव सोडून गेला ना, मग बघ तुला कसा जातो ना, मी बघतो तू झाल्या पोपट्या म्हणतात आपल्याला. अरे औचित्यवाडीत यावं नाही म्हणून लय लोकांनी प्रयत्न केले, पण ह्यो पठ्ठ्या आलाच का नाही. आता सोडून जात नसतो मी. आता त्यांच्या नाकावर ना टिचून आपण हे तुला करू. सांगू का पोपटराव, लोक म्हणायचे काही, पोपट आता परत रिटर्न येत नसतो, पोपट आता गावातच येत नसतो. पण मला माहित होतं, कारण की मी तुला जवळ बघितलंय, जाल्यान जवळ बघितलं, पोपटराव गेला ना काहीतरी करूनच येणार. आणि शेवटी आला का नाही गावामध्ये, आता लोकांना दाखवून द्यायचं पोपट्या काय कमी नाही. मग? पोपट्या कसं जिरतोय सगळ्याची बघा आता. जिरीत पीठ खाऊन आणि आता दोघा मित्राची झाली सलगी, दोघा मित्राची मी परत आता कट्टी झालेली हे करून दिली. आता मला लस्सी बाजा फाट्यावर चला. पुढं लस्सी हा कोण पाहिजे ते? पोपटराव पाहिजे ना. चला बरं. नाही, जालू पाहिजे ना. चला बरं, चला. तुम्ही दोघं नका पाजू, मी पाहिजे तो. चला